जीवन संवर्धन फाउंडेशन यांना त्रिवार अभिनंदन की यांनी बेघर मुलांमध्ये शिक्षणाचे बीज रुजवले। यामधील एक मुलगा खूप शिकून साऊथ आफ्रिकेला सुद्धा गेला। मन हेलावून टाकणारा समाजाचा हा विषय सदाशिव चव्हाण यांनी आपल्या समोर कळकळीने मांडला आहे, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा। अनेक सर्वांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये साधारणतः 1.25 ते 1.5 लाख मुलं हे बेघर मुलं आहेत जे रस्त्यावर राहतात। आणि सगळ्यात जास्त बेघर मुलं मुंबईत आहेत। तर मग ही मुलं येतात कुठून? आजही या मुलांसमोर दोनच ऑप्शन आहेत, ते म्हणजे भीक मागणं नाहीतर चोरी करणं। याच्या व्यतिरिक्त तिसरा ऑप्शन यांच्या आयुष्यात नाहीच आहे। हे आपल्या समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। सरकार जेवढं जबाबदार असतं तेवढा समाजही जबाबदार असतो। तुम्ही आपण त्याचे घटक आहोत। मुलं पळून का जातात? आपल्याशी संवाद का करत नाही? ज्यावेळेस त्याच्या मुलाशी आम्ही गेलो तर त्यावेळेस असं लक्षात आलं की या मुलांचं 99% मुलांचं लैंगिक शोषण झालेलं असतं। एक महिला 2 मुलींना घेऊन आली, म्हटलं आमचं काय मुलांचं छात्रावास आहे ना, इथे मुलींना आम्ही ठेवत नाही। खरं तर आपल्या सगळ्या समाजाला विचार करण्याची गरज आहे। त्यांनी सांगितलं की ही 4-5 वर्षाची जी मुलगी आहे तिच्यावर 2 दिवसापूर्वी बलात्कार झाला आहे। आणि म्हणून जीवन संवर्धन फाउंडेशनची स्थापना करताना माझ्या असं लक्षात आलं की ह्या लोकांबरोबर जर कधी आपल्याला काम करायचं असेल तर यांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे। आचार्य अत्रे कट्टा कृतज्ञता पुरस्कार क्रमांक 9 दुसरा भाग। या कार्यक्रमात जीवन संवर्धन संस्थेचे संस्थापक माननीय सदाशिव चव्हाण यांचा सत्कार करून त्यांना धनादेश अर्पण करणाऱ्या प्रायोजक श्री विजय महाजन व त्यांच्या पत्नी सौ वर्षा महाजन यांचा परिचय सुलभाताईंनी श्रोत्यांना करून दिला। कृतज्ञता पुरस्काराच्या पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जरूर बघावी। विजय महाजन यांनी BSc टेक ही डिग्री घेतल्यावर थोडे महिने इतर कंपन्यांमध्ये काम करून अनुभव घेऊन स्वतःची सुप्रा केमिकल्स ही कंपनी स्थापन केली। त्या काळामध्ये मराठी माणूस व्यवसायात उतरणे ही कठीण गोष्ट होती। त्यांच्या पत्नी वर्षाताई ह्या बायोकेमिस्ट्रीमध्ये MSc आणि परळच्या कॉलेजमधून 1970 साली त्यांनी डिग्री घेतली। विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी 2 वर्ष शिकवले। नंतर 34 वर्षे ठाणा कॉलेजमध्ये त्यांनी मुलांना शिकवले। 1980 मध्ये विजय महाजन यांनी सुरू केलेला व्यवसाय देश विदेशात पसरला आहे। महाराष्ट्रातील अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक पाठबळ दिलेले आहे। अनेक नवउद्योजकांना त्यांनी पाठबळ दिलेले आहे। यशस्वी उद्योगाचे गुपित सांगणारे पाऊल खुणा हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित झाले आहे, जे अत्रे कट्ट्याच्या संस्थापिका संपदा वागळे यांनी लिहिले आहे। त्यांना त्यांच्या कार्याला प्रोत्साहन वगैरे काही नाही, मदत वगैरे पण काही नाही। एक कर्तव्य म्हणून देतो की आम्हाला फक्त एवढंच करता येतं आणि फक्त त्याचं वाईट वाटतं। नमस्कार, मी वर्षा महाजन। आता माझ्या मैत्रिणीने जे सांगितलं की पाऊल खुणा पुस्तक आणि मर्मबंधातील खेळ या दोन्ही पुस्तकांच्या कॉपीज संपल्या आहेत, पण वाचायला जर कोणाला हवं असेल तर सावरकर वाचनालयामध्ये प्रत्येक पुस्तकाच्या 2-2 कॉपीज ठेवले, तर तुम्ही वाचायला घेऊ शकता। चांगल्या संस्था सुचवण्याचं काम पण संपदा वगैरे करतात आणि आमची इतकी मैत्री झाली की कुठे काहीतरी एका माऊलीमध्ये धान्य नाहीये मुलांना खायला, वर्षा काय करतेस, मग लगेच मी 1 लाखाचा चेक पाठवला। म्हणजे मी खूप काही कर्तव्य केलं तुम्ही, पण ती भुकेही राहिलेली मुलं कशी सहन होती? त्यामुळे अशा तऱ्हेने संपदांनी सुचवायचं आणि आम्ही धावायचं। अशा तऱ्हेने आम्हाला उत्तम गायडन्स मिळतो आणि ते आम्ही अंमलात आणतो। बाकी अत्रे कट्ट्याच्यामुळे आम्हाला हे सगळं करायला मिळतं। आम्ही अत्रे कट्ट्याची अत्यंत आभारी आहे। यांचं पूर्ण नाव आहे सदाशिव दुर्पू चव्हाण, शिक्षण MA-BA। खरं तर इतकं शिकल्यावर त्या काळी 30-35 वर्षापूर्वी कुठेही कॉलेजमध्ये त्यांना एका प्रोफेसरची नोकरी सहज मिळाली होती, परंतु नियतीने त्यांच्यासाठी एक वेगळाच मार्ग आखला होता। तेव्हा त्यानंतर शिकत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात सक्रिय झाले आणि यांचे वडील कीर्तनकार, घरात कीर्तनाची परंपरा, शिवाय वडील गाडगेबाबांचे शिष्य, त्यामुळे शिक्षण आणि सामाजिक मूल्य ही सामाजिक त्यांच्या रक्तातच लिहित होतं।
म्हणून ते 2 वर्ष म्हणजे 1994 आणि ते 96 2 वर्ष आळंदीला वारकरी शिक्षण संस्था आहे, तिथे मध्ये त्यांनी कीर्तनाचं पण शिक्षण घेतलेलं आहे. आणि मग 98 ते 2006 असे 8 वर्ष त्यांनी विद्यार्थी परिषदेचं सांगली, सातारा व नांदेड विभागाचे संघटन मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आणि त्याच काळात त्यांनी ठरवलं की पुढचं सगळं आयुष्य दुःखितांसाठी, वंचितांसाठी पूर्ण आयुष्य वेचायचं असा निश्चय केला त्यावेळेला. तर 2007 ते 2010 अशी 3 वर्ष हे नॉर्थ ईस्ट भागातील जे कॅन्सरग्रस्त असतात पेशंट किंवा तिथले विद्यार्थी जे मुंबईत येतात तर त्यांना मदत करण्याचं काम केलं. आणि त्याच वेळेला त्यांनी अनुलोम म्हणून संस्था आहे, त्याच्या कोकण विभागात सामाजिक संस्था आहे अनुलोम ही, तर त्याचं कोकण विभागाचं काम त्यांनी घेतलं होतं. त्याच्यानंतर हे काम करत असतानाच ना त्यांचा त्या डोंगरी सुधारगृहाच्या संपर्कात आले. आणि त्या डोंगरी सुधारगृहाच्या संपर्कात आल्यावर त्यांना बेघर, भटक्या आणि व्यसनाधीन अशा मुलांच्या फार मोठ्या जगाशी त्यांचा संपर्क आला. आणि मग त्यावेळेला त्यांनी निश्चय केला आणि 2010 मध्ये आपल्या समविचारी सहकार्यांसमवेत त्यांनी जीवन संवर्धन ही संस्था त्यांनी स्थापन केली. आता या संस्थेचं काम कसं सुरू झालं, त्याच्यात त्यांनी घेतलेली मेहनत, त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी, ते काम आज कुठच्या टप्प्यावर आले, समाजाची मिळालेले साथ, या सगळ्याबद्दल आपण आता त्यांच्याकडून ऐकणार आहोत. पण त्याच्याआधी फक्त एकच गोष्ट सांगते की ह्या त्यांच्या कामाबद्दल ह्या सगळ्या जीवन संवर्धन संस्थेला त्याबद्दल त्यांना 14 महत्वाचे पुरस्कार मिळाले. आणि एवढंच नव्हे तर त्यांचं समर्पण बघून महाराष्ट्र सरकारच्या बाल विकास सल्लागार समितीवर त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तेव्हा सन्माननीय सदाशिवजी, तुम्हाला आत्रे गट्ट्याचा मनापासून प्रणाम. धन्यवाद. हे सन्मान चिन्ह आहे. $1 लाखाचा धनादेश हे पुरस्काराचं स्वरूप आहे आणि ते आपले प्रायोजक मंचावर उपस्थित मान्यवर मित्रांनो, ज्या कार्याचा आज सन्मान केला गेलेला आहे ते कार्य जाणून घेण्याची आपली सगळ्यांची उत्सुकता मला नक्कीच जाणवते आहे. आम्ही जे काम करतो ते आहे बेघर मुलांचं काम. बेघर म्हणजे काय, तर जे मुलं घरात राहत नाही. म्हणजे कुठे राहतात, तर ते रस्त्यावर राहतात. मग रस्त्यावर कुठे कुठे राहतात, तर आपण आपल्या डोळ्यासमोर मुंबईचं चित्र आणा आणि मग तुम्हाला ही मुलं दिसू लागतात. मुंबईमध्ये राहणारे सगळे लोक जे आहेत, कारण मुंबईचं वर्णनच आर्थिक राजधानी, मायानगरी असं केलेलं गेलेलं असल्यामुळे बाकी कुठली समस्या मुंबईमध्ये जणू नाहीच असं चित्र एका अर्थाने समाजामध्ये दिसतं. पण ज्यावेळेस आपल्यासारखे सहृदय लोक रस्त्यावर ज्यावेळेस जायला लागतात पैसे कमवण्याच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, त्यावेळेस हे मुलं आपल्या समोर येतात. आणि मग चित्र काय असतं की तो काहीतरी हात पसरून पुढे आलेला असतो, तो कुठेतरी ठेल्यावर बसून नशा करणारा असतो. असे सगळे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतं. एक एक चित्र आपल्या डोळ्यासमोर तुम्ही आणा म्हणजे तुम्हाला सगळे चित्र दिसतील की बेघर मुलं म्हणजे काय. तर मुंबईमध्ये जसं आर्थिक राजधानी आहे जगाची, भारताचीच नाही तर जगाची आर्थिक राजधानी, पण या मुंबईमध्ये एक खूप मोठा घटक जो आहे तो बेघर आहे. ते समाजाच्या वेगवेगळ्या कारणाने उपेक्षित आहेत आणि म्हणून ते मुंबईच्या रस्त्यावर राहतात. टाटा इन्स्टिट्यूटने ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी सर्वे केला होता त्यांनी असं सांगितलं की जवळपास 84,000 मुलं जे आहेत ते मुंबईच्या रस्त्यावर राहतात. पण त्यांनी केलेला जो सर्वे आहे तो मुलुंडपासून पुढे आहे आणि बोरिवलीपासून पुढे चर्चगेट CSTचा आहे. मित्रांनो, आपण ज्यावेळेस MMRDAच्या क्षेत्रात जातो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ही मुलं आपल्याला दिसतात, ज्याचा सर्वे आजही झालेला नाही. पण मुलं आपल्याला सगळ्या उपनगरांमध्ये, ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या उपनगरांमध्ये आपल्याला दिसतात. आणि भयानक स्थिती काय आहे की ज्या मुलाचं खेळायचं वय आहे, ज्या मुलाला बिस्किट आवडतात, पण अशी मुलं आपल्याला रस्त्यावर काय दिसतात, तर ते भीक मागताना दिसतात, ते नशा करताना दिसतात, ते वडापाव आणि समोस्यावर अख्खा आयुष्य काढताना दिसतात. जगातली सगळ्यात जास्त बेघर मुलं मुंबईच्या महानगरामध्ये आहेत. मी ज्यावेळेस काम सुरू केलं, दुर्दैवाने मी
दुर्दैवाने याच्यासाठी म्हणतो की संवेदनशील माणूस जर कधी कुठे गेला तर त्याला जर कधी एखादी निगेटिव्ह गोष्ट दिसली तर तो आतून हेलावून जातो. आणि म्हणून असाच एक वेळेस मी डोंगरीच्या बालगृहात गेलेलो होतो. ज्यावेळेस बालगृहात गेलो त्यावेळेस असं लक्षात आलं, कारण अनेक दिवस मी गेलेलो होतो त्या बालगृहामध्ये. त्यावेळेस मुलांची सहज चौकशी करता करता मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यावेळेस लक्षात आलं की काही एका मुलाने, ज्याची मुलाखत मी बरेच दिवस घेत होतो, गप्पा मारत होतो, तर त्या मुलाने 200 रुपये चोरलेले होते आणि तो 8 महिने आतमध्ये होता. 5-6 मुलांना भेटलो होतो, त्यांनी तर काहीच केलेलं नव्हतं, तरी ते डोंगरीच्या बालगृहात होते. किती दिवस राहतील कोणालाही माहिती. कशासाठी आले काय नाही, त्यांना काहीतरी कारण सांगितलं ना आतमध्ये टाकलेलं आहे. मग मी ज्यावेळेस त्यांच्या अधीक्षकांना भेटलो की ही मुलं जर कधी इथे आले तर ही काहीतरी कारणामुळे आलेले आहेत, तर ते खरं सांगतात 200 रुपये चोरले तर असंच आहे का? ते म्हटले हो सर तसंच आहे. मुंबईमध्ये अशी स्थिती आहे की या मुलांकडे बघणारा कोणीच नाही आहे, यांचा वालीच कोणी नाही आहे. पोलिसांवर ज्यावेळेस प्रेशर असतं त्यावेळेस ते ह्या मुलांना उचलतात. एखाद चोरी झाली किंवा काय झाली वरून प्रेशर असेल तर त्यावेळेस ह्या मुलांना उचलतात, खोट्या चोरीच्या गुन्ह्यात ते अडकवतात, त्यांचं नावं टाकून देतात आणि आतमध्ये सोडून देतात. ते कधी बाहेर निघतील हे आम्ही पण माहित नाही. 18 वर्षाचे झाल्यानंतर तर निघतील. मग तोपर्यंत यांचं आयुष्य काय असेल तर ते म्हटले आम्हाला पण माहित नाही. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा बेघर मुलं हा शब्द ऐकला होता. तोपर्यंत या मुलांना मी बघायचो, कारण मी पण 8 वर्ष पूर्ण होतो. मला असं वाटलं की आपण प्रचारक निघाल्यानंतर आपण आर्थिक दृष्टीने खूप मागे राहिलेलो आहे आणि म्हणून मी मुंबईच्या दिशेला आलो, कारण की मला पण पैसे कमवायचे होते आणि सामान्य लोकांबरोबर आपण पण पुढे जाऊ असं वाटलं होतं. आणि मग मी विचार करायला लागलो की अशी जर कधी स्थिती असेल बेघर मुलांची तर काय. तर त्यावेळेस मी इंटरनेटवर बेघर मुलांना खूप सर्च करायला सुरुवात केली. तर त्यावेळेस इंटरनेटवर पण बेघर मुलांचं असं खूप काही अवेलेबल नव्हतं. मग बऱ्याच लोकांना मी भेटायला सुरुवात केली आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की याचं लिटरेचर नाही, यांच्यावर फार कोणी काम करताना दिसत नाहीये. मग काही बाल कल्याण समितीच्या लोकांना भेटलो तर त्यांनी सांगितलं की आम्ही मेजरली अनाथ मुलांवरच काम करतो. आमच्या ज्या ऑर्डर निघतात तर त्या अनाथ मुलांसाठी निघतात, बेघर मुलांसाठी निघत नाही, कारण हे मुलं आमच्यापर्यंत येतच नाही, त्यांना कोणी आणतच नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की मग ह्या मुलांचं आयुष्य काय असणार. तर मित्रांनो, आपल्या समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट काय आहे तर आजही या मुलांसमोर 2च ऑप्शन आहेत, ते म्हणजे भीक मागणं नाही तर चोरी करणं. याच्या व्यतिरिक्त तिसरा ऑप्शन यांच्या आयुष्यात नाहीच आहे. आणि मग स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतर आम्ही या मुलांचं नियोजन करू शकलो नाही, हे आमच्या समाजाचं सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. मी सरकारचं याच्यासाठी म्हणत नाही, कारण की सरकार जेवढं जबाबदार असतं तेवढा समाजही जबाबदार असतो. तुम्ही आपण त्याचे घटक आहोत. मग माझ्या असं लक्षात आलं की हे मुलं येतात कुठून मुंबईमध्ये, असा स्वाभाविक प्रश्न माझ्या मनात पडायला लागला. आणि मग मी खूप शोधायला लागलो की ही मुलं कुठे येतात, कशी येतात, एवढी मुलं मोठ्या प्रमाणात मुलं दिसतात कशी रस्त्यावर. आणि मग ज्यावेळेस मी शोधायला लागलो त्यावेळेस असं लक्षात आलं की मोठी स्वाभाविकपणे आपल्या पण मनात प्रश्न निर्माण झाला असेल ना की एवढी मुलं येतात का कुठून. जर कधी जगातली सगळ्यात जास्त बेघर मुलं मुंबईत आहे तर मग ही मुलं येतात कुठून. तर मित्रांनो, याचे मोठी 3 मोठे स्रोत आहेत. एक म्हणजे मुंबईमध्ये सगळ्या देशातनं रेल्वे गाड्या येतात आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेस लोक काय करतात, लोक बरेच बुद्धिमान आहेत, तर ते आपल्या घरात मतिमंद गतिमंद असे जे लोक असतात ज्यांचा घराला त्रास असतो अशा लोकांना या ट्रेनमध्ये ते बसून देतात. आणि हे लोक दुर्दैवाने मुंबई हे त्याचं शेवटचं गंतव्य स्थान असल्यामुळे इथे येतात आणि इथे उतरलेच जातात आणि मग ते मुंबईच्या उपनगरांमध्ये कुठेही फिरायला सुरुवात होते. याच्यात महिलाही असतात, पुरुषही असतात. आणि मग नैसर्गिक क्रिया थांबत नाही, त्याच्यातनं काही मुलं जन्माला येतात. त्याच्यानंतर एक मोठा वर्ग जो आहे तो म्हणजे पळून आलेल्या मुलांचा. ज्यावेळेस आई वडिलाचं छत्र त्याच्या डोक्यावरनं जातं मुलाच्या, त्यावेळेस आपली समाज व्यवस्था अशी आहे की शक्यतो मुलाला जर कधी तो अनाथ झाला किंवा आई वारली किंवा वडील वारली तर आपली समाजाची स्थिती तशी अजूनही खूप चांगली आहे की त्याला समाजामध्ये त्याच्या घराचे कुटुंबीय जे आहेत ना ते सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कधीतरी त्याला मामा सांभाळण्याचा प्रयत्न करतो, कधीतरी मावशी सांभाळण्याचा प्रयत्न करते, कधीतरी काका सांभाळण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळं
करत असताना कधीतरी त्याच्या मनाला चटके बसतील असं काय कधीतरी वर्तणूक घरामध्ये निर्माण होतं, कारण की तो त्यांचा मुलगा नाही हे त्याला लक्षात येतं. आणि मग जिथे तो राहतो तर ते घर त्याला नकोसं वाटायला लागतं आणि मग तो घर सोडतो आणि मग तो पण मुंबईच्या दिशेने, कारण की रेल्वे फ्रीमध्ये आहे त्याच्यामुळे तो मुंबईत येतो. आणि तिसरा सगळ्यात मोठा स्रोत काय आहे, तर तो मोठा स्रोत म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण सगळेजण जवळपास सगळ्या ग्रामीण भागाशी कनेक्ट आहात असं मी समजतो. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या समाज व्यवस्थेची जी रचना आहे त्याच्यात गावाचा गाळाचा उल्लेख बऱ्याच लिटरेचरमध्ये आलेला आहे. तर गावाचा गाळा कोण चालवायचं, तर 18 पगड जनजाती ज्या आहेत त्या गावाचा गाळा चालवायच्या. या 18 पगड जनजातींच्या व्यतिरिक्त खूप मोठा समाज जो कधी गावातच राहिला नाही तो या समाजाच्या मनोरंजनाचं काम करायच्या. जवळपास 56 जनजाती महाराष्ट्रातल्या अशा होत्या की ज्या कधी गावातच राहिल्या नाही. मग स्वातंत्र्यपूर्व काळात ह्या जनजाती करायच्या काय, तर या गावागावांमध्ये जायच्या आणि लोकांचं मनोरंजन करायचं. म्हणजे कधीतरी नंदी बैलवाला यायचा, कधीतरी कथाकथी नावाचा समाज यायचा जो गावामध्ये कथा करायचा. त्याने छान कथा लावली की शेतकरी लोक किंवा सगळे गावातले लोक एकत्र यायचे. त्याने कथा केल्यानंतर लोक खुश व्हायचे, त्याला काही धान्य द्यायचे. चित्रकथी नावाचा समाज होता जो गावागावांमध्ये जायचा, चौकात उभा राहायचा आणि खूप सुंदर रामायण महाभारत काळातलं एक छान चित्र रेखाटायचा ज्याच्यातनं कथा लोकांसमोर जाईल अशी व्यवस्था करायचा. लोक खुश व्हायचे, त्याला धान्य द्यायचे. त्याच्यानंतर वासुदेव होते, पांगुड होते, अशा अनेक जवळपास 56 जनजाती अशा होत्या की ज्या गावात कधी राहिल्या नाहीत पण या गावाच्या मनोरंजन करण्याचं काम करायचे आणि हे लोक त्यांना मनोरंजनाच्या बदल्यात धान्य द्यायचे. स्वातंत्र्यपूर्व काळात काय होतं की आपली जी अर्थव्यवस्था होती ती कृषी आधारित होती आणि मग कृषी आधारित अर्थव्यवस्था असल्यामुळे स्वाभाविकपणे विनिमयाची पद्धत जी आहे तर ती धान्य होती. बऱ्याच लोकांनी ती लहानपणी कुल्फ्या वगैरे आपण घ्यायला जायचो तर धान्य देऊन कुल्फ्या घ्यायचो. बऱ्याच लोकांनी घेतलेल्या पण असतील जे ग्रामीण भागातल्या आहेत त्यांनी. आणि त्याच्यामुळे ह्या समाजाने त्यांचं मनोरंजन केल्यानंतर जे धान्य मिळायचं त्याच्यातनं तो त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळायच्या धान्य दिल्यानंतर. त्याच्यामुळे त्याचं कुठेही अडलेलं नसायचं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र आपली अर्थव्यवस्था ही कृषी आधारित न राहता ती उद्योगाधारित झाली आणि ह्या समाजाला ते कळलंच नाही. आणि परिणाम काय झाला, 1950 नंतरच्या काळामध्ये त्याला धान्य त्या विनिमयाच्या पद्धतीतनं कमी कमी व्हायला लागलं आणि मग विनिमयाच्या याच्यात पैसे आले, धान्य हळूहळू गायब झालं त्याच्यातनं. आणि मग त्याने थोडंफार धान्य देऊन काही गोष्टी मिळायच्या ते मिळत नव्हत्या, त्याचं भागत नव्हतं. आणि मग तो पण विचार करायला लागला की माझ्या मुलांचं काय होणार. आणि मग तो हळूहळू मोठ्या शहरांकडे यायला लागला. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या शहरांमध्ये आल्यानंतर घर घेणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे हा मोठ्या प्रमाणात आलेला जो समाज आहे तर हा मुंबईच्या रस्त्यांवर राहायला लागला. आज जर कधी आपण मुंबईच्या 5 गार्डनच्या जवळ गेलो तर तिथून तर पूर्ण वडाळा स्टेशन पर्यंत जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपल्याला सगळ्या ज्या झोपड्या दिसतात प्लास्टिकचं कव्हर टाकलेल्या, तर तिथे कंची कुर्वे नावाचा समाज आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात माकड घेऊन गावागावांमध्ये जो फिरायचा आणि माकडाचे खेळ जो करायचा तो समाज राहतो. आपण जर कधी विठ्ठलवाडी स्टेशनला गेलात तर विठ्ठलवाडी स्टेशनच्या समोर आपण जेवढी नजर करू तिथपर्यंत जो दिसतो तो वैदू समाज आहे. एके काळचा आमचा डॉक्टर असलेला समाज, त्याची उपेक्षा आम्ही किती केलेली तर तो आज अख्खा समाज जो आहे तो पत्र्याच्या कोठ्या बनवण्याचं काम करतो. म्हणजे आमच्या समाज धुरीणांनी ज्या अक्षम्य चुका केल्या त्याचा परिणाम अख्ख्या समाजावर झाला. जो समाज खरं तर आम्ही ठरवलं असतं त्याला जर कधी एक सर्टिफिकेट दिलं असतं तर तो डॉक्टर राहिला असता आणि त्याच्या अनेक पिढ्या डॉक्टर राहिल्या असत्या. त्याला वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची गरज नव्हती कारण की त्याने अनेक पिढ्यानपिढ्या त्यांचं हेच काम होतं. पण त्यांच्यावर केसेस व्हायला लागले, त्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याला तो व्यवसाय म्हणून सोडायला लागला. त्याच्या पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय त्याला सोडायला लागला आणि तो मुंबईत आल्यानंतर काय करायला लागला तर पत्र्याचे डबे बनवायला लागला. म्हणजे आम्ही आमच्या समाजाची अक्षम्य अशी दुर्दशा केलेली आहे. त्याच्यानंतर आपण जर कधी नाला सोपारा वगैरे भागात गेलो तर तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कथाकथी चित्रकथी असे वेगवेगळे समाज बघायला मिळते. आणि तुम्ही अंबरनाथला जर कधी गेलेत तर सगळ्या भटक्या जनजातींचे लोक तुम्हाला अंबरनाथमध्ये पण मिळतील कारण की त्यातले काही लोकांनी काम करण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळामध्ये अंबरनाथ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलच्या फॅक्टऱ्या होत्या आणि तिथे मजूर मिळायचे नाही आणि त्याच्यामुळे हे जे रस्त्यावरचे लोक आहेत यांना घेऊन जायचे.
आपण जर कधी आपल्या जवळच्या ब्रिज खाली जरी गेलो तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर हासेपारधी समाज आपल्याला दिसतो. फुगे विकणारा जो समाज आहे तो राजस्थानचा वंजारी समाज आहे. अशा अनेक समाजातले लोक मुंबईच्या रस्त्यांवर आपल्याला दिसतात. आणि स्वाभाविकपणे एक वेगळा वर्ग तयार झाला की जो रस्त्यावर राहतो आणि तो चांगल्या लोकांना बघतो आणि त्याच्याकडे आशेने बघतो की हा मला काहीतरी देईल, कारण की याच्यावरच माझं आयुष्य अवलंबून आहे. तो स्वत्व विसरलेला समाज आहे. त्याला आज हे कळत नाही की मी स्वतः काही करू शकतो, कारण की स्वतः काही करण्यासाठी आधुनिक काळाबरोबर जोडण्याची आवश्यकता असते. आणि आधुनिक काळाबरोबर जर कधी तुम्हाला जोडायचं असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे की जो त्याला आधुनिक काळाबरोबर जोडू शकतो. आणि म्हणून जीवन संवर्धन फाउंडेशनची स्थापना करताना माझ्या असं लक्षात आलं की ह्या लोकांबरोबर जर कधी आपल्याला काम करायचं असेल तर यांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आणि जर कधी आपण शिक्षण देऊ शकलो तर याला आपण आधुनिक समाजाबरोबर नक्की जोडू शकतो. आणि म्हणून आम्ही 2008 साली काही प्रयोग केले. आम्ही रस्त्यावर जाऊन शिकवायचो, पण प्रयोग करत असताना ते प्रयोगच असतात. तर आज जे 2 पोरं आले ते दुधाचे दुसरे 2 नसायचे, दुसरेच 3 येऊन बसायचे. तिसऱ्या दिवशी गेलो की यातले 5ही नसायचे, दुसरे 2 आलेले असायचे. आणि मग ती खूप गंमत व्हायची. म्हणजे आम्ही काहीतरी खायला देतो म्हणून 2-4 मुलं येऊन बसायचे, पण ते शिकण्याच्या उद्देशाने नसायचे. आणि त्यांच्याबरोबर संवाद साधणं ही सुद्धा एक कला असायची. मुलं आमच्याबरोबर संवाद नाही साधायचे. आणि मग माझ्या लक्षात असं की हे मुलं पळून का जातात, आपल्याशी संवाद का करत नाही. ज्यावेळेस त्याच्या मुलाशी आम्ही गेलो तर त्यावेळेस असं लक्षात आलं की या मुलांचं 99% मुलांचं लैंगिक शोषण झालेलं असतं. चांगला समाज या मुलांनी कधी बघितलेलाच नसतो. आणि मग आपल्या कपाळावर काय मी चांगला आहे असं लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या संपर्कात जे आलेले 20, 25, 50 लोक असतील त्याच्यातला एक अशी माझी त्याने गणना केली असणार. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे हा पण त्या कॅटेगरीतला आहे म्हणून आमच्याकडे आलेला काय असं त्यांना वाटत असेल, म्हणून ते पळून जात असतील. आणि म्हणून मग आम्ही असा विचार केला की ह्या मुलांना पहिले आयसोलेट करण्याची आवश्यकता आहे. जर कधी यांना आपण आयसोलेट करू शकलो नाही तर यांच्यावर काम करणं खूप कठीण आहे. आणि म्हणून आम्ही 2010 साली संस्था सुरू केली जीवन संवर्धन फाउंडेशन नावाने, ज्याचा सत्कार आज यात्रेकट्ट्याने केलेला आहे. आणि मग आमच्या कामाला एका अर्थाने सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर स्वाभाविकपणे सगळ्या अडचणींना आम्हाला पण सामोरे जायला लागलं, कारण की अनेक पिढ्यांमध्ये शिक्षणच नाही. आणि आम्ही उठून छानपैकी रस्त्यावर अत्यंत मोठं स्वातंत्र्य उपभोगलेला मुलगा, जिथे काही टाइम टेबल नाही, जिथे काही कोण सांगणार अशी स्थिती नाही, असं स्वातंत्र्य उपभोगलेल्या मुलाला आम्ही जर कधी सकाळी 5:30 वाजता उठ, हात जोड, प्रार्थना कर, लगेच आंघोळीला जा, लगेच व्यायाम कर असं सांगायला लागलो तर खूप प्रॉब्लेम होता ना. आणि त्याच्यामुळे त्यांच्या अंगवळणी शाळा, आपलं टाइम टेबल हे सगळं त्याच्या अंगवळणी पाडणं याच्यासाठी खूप मेहनत करायला लागली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पण कोणी स्पेशालिस्ट नव्हतो, त्यातल्या त्यात मीच एक शिक्षक होतो. आणि त्याच्यामुळे सगळे सर्व लोक होते, सगळ्यांना काम करण्याची इच्छा होती. आणि त्या सगळ्यांनी सगळ्या प्रकारच्या युक्त्या, सगळे रिसोर्स जे आहेत ते वापरून टिटवाळ्याला आम्ही 2010 साली पहिला छात्रावास सुरू केला. काम सुरू झालं. आज त्या छात्रावासात जवळपास 74 मुलं खूप छानपैकी शिक्षण घेतात. हे सगळं करत असताना आमच्या मनात नेहमी प्रश्न असा यायचा की आपण मुलींसाठी काम केलं पाहिजे असं वाटायचं, खरं मनातून वाटायचं. पण मी ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रात काम करत होतो त्यावेळेस अनेक लोक मला असं म्हणायचे, मुलींसाठी अजिबात काम करू नकोस, तुझं सगळं सामाजिक करिअर बरबाद करून टाकेल असं सांगायचे ते. आणि ते सांगायचे ते चुकीचं नव्हतं, बऱ्याच लोकांचे अनुभव होते. कारण की समाज तुम्ही 100 चांगल्या गोष्टी ज्या करतात त्यातले एखाद लोक तुम्हाला वावा म्हणतील, पण वाईट गोष्ट सगळ्या लोकांपर्यंत पोहोचते, लवकर पोहोचते आणि तुमचं सामाजिक काम संपून जाईल. तुम्ही चांगलं काम करतायत हे करू नका असं खूप लोकांनी मला सल्ला दिला. पण 2014 साली अशी घटना घडली की आम्ही बसलेलो होतो तिथे प्रकल्पावर. एक महिला 2 मुलींना घेऊन आली. तर त्यांनी विचारलं की मला मुलींना तुमच्या शाळेत टाकायचं आहे, कारण की मी चर्चगेटच्या स्टेशनवर राहते. तर त्यावेळेस मी त्यांना असं सांगितलं की म्हटलं आमचं काय मुलांचं छात्रावास आहे ना, इथे मुलींना आम्ही ठेवत नाही. म्हणजे मी पण नॉर्मल बोललो, मला की माझ्या डोक्यात पण नाही काही. पण ती महिला तिथून हल्लीच नाही. 4 वाजेपर्यंत ती जायलाच तयार नाही. मग मी त्यांना असं म्हटलं की ताई तुम्हाला खरं सांगतो म्हटलं की आम्ही मुलींचं छात्रावास चालत नाही. तर त्यांनी ज्यावेळेस सांगितलं ना त्यावेळेस खरं तर आपल्या सगळ्या समाजाला विचार करण्याची गरज. त्यांनी सांगितलं की
ही 4-5 वर्षाची जी मुलगी आहे तिच्यावर 2 दिवसापूर्वी बलात्कार झाला आहे. मित्रांनो, खरं म्हटलं तर आपल्या समाजाचं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मग आम्ही हळूहळू असं सुरुवात केली की आपण मुलींना घेऊयात. कारण की आपला समाज आहे आणि मुली जर कधी रस्त्यावर सुरक्षित नसतील तर आपण त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे. त्या दिवसापासून आम्ही मुलींवर काम करायला सुरुवात केली. मुलींवर काम करणं किती गरजेचं आहे. प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपली मुलगी जी आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे आणि म्हणून ती आमच्याकडे सहज मुलीला पाठवू शकत होती. आणि मग मुलं आणि मुलींमध्ये एकत्र तो छात्रावास चालायला लागला. पण 2-3 वर्षांनी मला त्याची तीव्रता लक्षात आली की मुलं आणि मुली एकत्र ठेवणं खूप कठीण आहे. कारण की रस्त्यावरची जी मुलं आहेत त्यांचं एक आयुष्य आहे. या आयुष्यामध्ये त्यांनी उघड्यावर सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात ज्या मला 20 वर्षापर्यंत माहीत नव्हत्या. त्या सगळ्या गोष्टी 5 वर्षाच्या मुलीला, 6 वर्षाच्या मुलीला सगळं माहिती आहे. त्याचं कारण आहे उघड्यावरच्या सगळ्या क्रिया त्यांनी बघितलेल्या असतात आणि त्यांना असं वाटतं की हे म्हणजेच आयुष्य आहे आणि आपल्याला आयुष्यात जर कधी जगायचं असेल तर हेच करायचं आहे, त्याच्यात वाईट काहीच नाही. आणि म्हणून ते अनेक गोष्टी करत असतात ज्या आपल्या सभ्य समाजासाठी खूप घातक असतात. आपण खूप संस्कारी मानतो स्वतःला आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपण मुलींचं वेगळं छात्रावास सुरू केलं पाहिजे. आणि मग स्वाभाविकपणे आमची शोध सुरू झाला की मुलींसाठी छात्रावास कुठे उभा करता येईल. तर मी, कारण की मला पूर्वानुभव असा होता की आपल्याबरोबर जर कधी, माझी पत्नी पण माझ्याबरोबर काम करायची, पण या मुलींकडे मायेने लक्ष देणारा माणूस कोण, असा स्वाभाविकपणे शोध आमचा चालू होता. आणि त्यावेळेस या मागे बसलेल्या जयश्रीताई ज्या आहेत तर त्या आमच्या संपर्कात आल्या. आम्ही ओळख करून देतो. जयश्रीताई कुलकर्णी या NPT कॉलेजला व्हाईस प्रिन्सिपल त्यावेळेस होत्या, आता रिटायर झाल्या आहेत. आणि त्या विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आमचे विचार लवकर जुळले आणि त्या जशा आल्यात आणि त्यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली म्हटल्यापेक्षा त्यांनी अशा मुलींना शोधायला प्रयत्न केला आणि मला एकदमच सूर गवसला. खरं तर ठाण्याला जागा शोधायचा प्रयत्न केला, ते ताईंना माहीत नव्हतं ऍक्च्युअल. आणि खरं तर आपण ज्यावेळेस एखाद गोष्ट शोधायला लागतो ना त्यावेळेस नक्की मार्ग सापडतो. आणि एक सहृदय व्यक्ती आम्हाला ठाण्याचे भेटले, पण त्यांनी मला सांगितलं की माझी बिल्डिंग आहे तर तुम्ही वापरू शकतात ती. आणि केवळ 6-7 महिन्यामध्ये ठाण्यामध्ये आमचा छात्रावास सुरू झाला. आज त्या छात्रावासात 50 मुली शिकतायत. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस चालायला लागतो त्यावेळेस सगळे लोक आपला, म्हणजे चांगल्या भावनेने जे लोक चालतात त्यांना मदत करणारे, त्यांच्याबरोबर काम करणारे, तन देणारे, मन देणारे आणि धन देणारे, महाजन सरांसारखे त्यांनी दुसऱ्यांना मला आर्थिक मदत केलेली आहे. त्याच्यामुळे असे लोक आपल्या बरोबर येतात. आज या कामामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुलांच्या मनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. काय होऊ शकतं तर 14 वर्षाच्या कालावधीमध्ये आपले 86 मुलं जे आहेत तर ते आपल्या छात्रावासातनं शिकून बाहेर पडलेले आहेत. आज रस्त्यावर राहत नाही. प्रत्येकाचा काही ना काही व्यवसाय आहे, कुठे कुठे ते नोकरी करतात. आणि आज मला सांगायला खूप आनंद वाटतो की आपला एक मुलगा विदेशातही गेलेला आहे, साऊथ आफ्रिकेला. आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांसारखीच ही मुलं आहेत, तुमच्या आमच्या मुलांसारखीच ही मुलं आहेत. जसं तुळशी कुठेही उगवलेली असली, तुम्ही जर कधी तिला योग्य ठिकाणी लावलं तर ती बहरणारच आहे ना, कारण तुळशीचा मूळ गुणधर्म तो आहे. तसं आपल्या मुलांसारखीच ही मुलं आहेत. त्यांना योग्य वातावरणामध्ये घडवण्याची आवश्यकता आहे, कारण की ते आपल्या देशाची संपत्ती आहे. आपल्या देशाची संपत्ती फक्त माझाच मुलं आहे असं नाही आहे, तर रस्त्यावर असलेलं मुलंही आपल्या देशाची संपत्ती आहे. आणि त्याला घडवणं, त्याला आधुनिक समाजाबरोबर जोडणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. कारण की तो जर कधी उद्या पाकिट मार बनणार झाला तर तो तुमचं आमचं पाकिट घेणार आहे, दुसरं काही करू शकत नाही. कारण की त्याला आयुष्य जगायचं आहे आणि आयुष्य जगण्यासाठी जे जे लागेल ते तो करणार. तुम्ही त्याला कायदे आणू शकत नाही, तुम्ही आणू शकत नाही. त्याच्यामुळे हे काम आहे की स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतरही आम्ही या समाजाला आधुनिक समाजाबरोबर जोडू शकलो नाही. खरं तर एका अर्थाने अपयश आहे. आज अनेक दिशांनी 14 वर्षानंतर आम्ही प्रयत्न करतोय की
अनेक मुलं रस्त्यावर मिळावेत, अनेक मुलांना आपण सांभाळावे अशी आमची कल्पना नाही आहे. खरं तर मी ज्या विचारांमध्ये वाढलेलो आहे त्या विचाराचं असं मत आहे की समस्या ही दीर्घकाळ असता कामा नये. कारण समस्या दीर्घकाळ असेल तर ती कॅन्सर सारखीच असते. मग समस्या जेवढी लवकर संपेल त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, समस्या संपण्यासाठी काम केलं पाहिजे. मग आम्ही ज्यावेळेस 12 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस असं ठरवलं की आपण 2 बाजूने काम केलं पाहिजे. एका अर्थाने ही समस्या पूर्ण संपेल याच्यासाठी काम केलं पाहिजे. दुसरं, आपली शक्ती वाढवली पाहिजे. जे रस्त्यावर मुलं आहेत तर त्यांना आज सांभाळायची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूने त्या मुलांना सांभाळण्याची शक्ती आपण वाढवली पाहिजे. म्हणून मग आम्ही काय सुरू केलं की 2 बाजूने काम करायला सुरुवात केली. एका अर्थाने या मुलांना जर कधी तुम्हाला रस्त्यावरनं जर कधी आधुनिक समाजाबरोबर जोडायचं असेल तर त्याच्यासाठी समाज, सरकार आणि NGO या तिघांनी मिळून जर कधी काम सुरू केलं तर कुठलीही महानगरपालिका ही भिक्षेकरी मुक्त होऊ शकते. त्याचं मॉडेल डिझाईन करण्याचं काम आम्ही सुरू केलं आणि अनेक महानगरपालिकांशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. तिथे पण तुम्हाला अनुभव असलेलेच लोक आहेत, त्याच्यामुळे ते एवढा लवकर प्रतिसाद देतील असं काही होणार नाही. पण आम्ही त्याच्यावर काम करतोय, कारण की कुठलाही मुलगा हा रस्त्यावर भीक मागता कामा नये. दुसऱ्या बाजूने आम्ही असं ठरवलं की जी 1.5 लाख मुलं रस्त्यावर आहेत त्या मुलांच्या किमान 1% मुलांना शिकवू शकतो असं इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करूयात. आणि म्हणून आम्ही जवळपास 1,500 मुलांना शिकवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असं ठरवलं. एकाच ठिकाणी 1,500 मुलांना शिकू शकणार नाहीत, म्हणून मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी 500-500 मुलाची 3 सेंटर्स आपण डेव्हलप करूयात असं ठरवलेलं आहे. त्यातलं पहिलं सेंटर जे आहे तर ते आपण बदलापूरला सुरू केलेलं आहे. शरद म्हात्रे नावाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी 1.25 एकर जमीन आपल्याला तिथे डोनेट केली. 3 तारखेला राष्ट्रसेविका समितीच्या वंदनीय शांताक्का जे आहेत त्यांच्या हस्ते त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. आता 30 मुलं त्या सेंटरवर शिकतायत आणि हळूहळू दरवर्षी तिथे 150 मुलं आपण वाढवणार आहोत आणि हळूहळू त्याला 500 पर्यंत नेणार आहे. त्याच्यानंतर पुढचं सेंटर असं 1,500 मुलांना शिकवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करायचं असं ठरवलेलं आहे. आता आपल्याला प्रश्न पडलेला असेल, हे सगळं ऐकलं, सगळं झालं, व्यवस्थित झालं, तुम्ही खूप छान काम करतात, मोठं काम करतात, सगळं बरोबर आहे, पण मग आम्ही काय करायचं असा प्रश्न बरेच जणांना पडला असेल ना. पडला आहे की नाही? तर मित्रांनो, आपण सगळेजण जिथे आहोत ना तिथून मदत करू शकतात. प्रत्येकाने या मुलांशी संवाद साधला पाहिजे अशी आवश्यकता नाही है ना. पण झिजवलं पाहिजे. असे जर कधी लोक असतील तर खूप आनंद आहे, त्यांचा नक्की स्वागत आहे. जयश्रीताईंची ओळख करून दिली, त्यांचा नंबर घ्या, त्या ठाण्यातच राहतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी संपर्क केला तर त्या तुम्हाला मार्गदर्शन करतील की तुम्ही आमच्याबरोबर कसे जोडू शकतात. दुसरं, आपलं जर कधी खूप वय झालं असेल ना, आपण फार फिरू शकत नसेल तर मनाने पण काम करता येतं. कारण आधुनिक काळामध्ये आपल्या हातात मोबाईल दिलेला आहे की नाही. तर त्या मोबाईलमधून खूप मोठ्या गोष्टी आपल्याला यशस्वीरित्या करता येऊ शकतात. आपण अनेक कॅम्पेन मुलांसाठी राबवत असतो. जसं मे महिन्यामध्ये या मुलांसाठी शिक्षणाचं कॅम्पेन राबवत असतो है ना. तसं या मुलांसाठी मातृभूमी परिचय वेगवेगळ्या वेळेस आपण ठेवलेला असतो. कारण की या मुलांनी जो समाज बघितलेला आहे त्या समाजाबद्दलच्या त्याच्या धारणा ज्या आहेत तर त्या ठीक व्हाव्यात म्हणून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मातृभूमी परिचयासाठी घेऊन जातो. त्यावेळेस तुमची मदत होऊ शकते. ह्या मुलांना आम्ही वेगवेगळ्या कुटुंबामध्ये 4-4, 5-5 दिवस राहायला घेऊन जातो. कारण की त्या मुलाने कुटुंब अनुभवलं पाहिजे. रस्त्यावर राहत असताना कुटुंब अनुभवत नाही. कारण की रस्त्यामध्ये राहत असताना फक्त गरज म्हणून लोक एकत्र आलेले असतात. दुर्दैव आहे हे सांगायला की आमच्याकडे ज्यावेळेस 3 मुलं येतात तर ते 3 मुलं 3 वेगवेगळ्या बापाचे असतात आणि त्याच्यामुळे ते बायोलॉजिकल जन्माला आलेलं असतं पण त्याचं कुटुंब म्हणून धारणा नसतात. रस्त्यावर राहत असताना कुठलं कुटुंब नसतं आणि दुर्दैवाने तो ज्याच्या हात ताब्यात असतो तो त्याच्याकडनं भीक मागून घेतो. कारण की रस्त्यावर मूल ज्यावेळेस राहतं तर तो दिवसभरात 500 ते 700 रुपये भीक मागून कमवत असतो आणि त्याच्यामुळे त्याला कुटुंब अनुभवायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही अनेक लोकांना सांगतो की 2 दिवस 3 दिवस आमच्या मुलांना तुमच्या घरामध्ये ठेवा. घरात ठेवत असताना काही काळजी घ्यायची असते ती त्यावेळेस आम्ही सांगत असतो. पण आमची धारणा काय असते की त्याने कुटुंब बघितलं पाहिजे, आई वडिलांचा व्यवहार बघितला पाहिजे, छान ते कसे गप्पा मारतात ते त्याने अनुभवला पाहिजे. कारण की तो ज्या समाजात जाणार आहे तो समाज कसा आहे हे तरी त्याला दिसलं पाहिजे. त्याने अनुभवलेला समाज जो आहे त्याच्याने त्याचं आयुष्य जाणार नाहीये. त्याला समाज अनुभवायला मिळायला पाहिजे, कुटुंब अनुभवायला मिळायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मूल तुमच्या घरातून ज्यावेळेस बाहेर जाईल त्यावेळेस त्याच्या मनात जर काही थोडा कणभर जरी असं लक्षात आलं यार आपलं पण असं कुटुंब असलं पाहिजे तर त्याची चांगली होण्याची प्रक्रिया दुपटीने वाढेल आणि तो त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागेल.
आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या मुलांना आपल्या घरातही आपण घेऊन जाऊ शकतात। आणि मुख्य म्हणजे आपण कधी ना कधी आपल्या सेंटरला भेट द्या। भेट देत असताना मुलांशी छान गप्पा मारा, आमच्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारा, कारण की कर्मचारी पण खूप तसे आमचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी नाहीत तर ते सेवाव्रती आहेत। कारण की पैसे कमवण्यासाठी ताईंनी सांगितलं ना 10-15 हजारात घर चालू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे 24 तास ज्यावेळी ते मुलांबरोबर राहतात त्यावेळी 2 वाजता जरी मुलाला उलटी झाली, मुलीला उलटी झाली तरी त्याला अटेंड करायचं आहे। खूप सिरियस असेल तर दवाखान्यात घेऊन जायचं आहे। आताच ताईंनी मला मागे हळूच विचारलं तुमची मुलं कुठे आहेत, तर त्यांना मी सांगितलं नाही। खरं तर आमची एक मुलगी एवढी आजारी झाली ती मेंटली रिटायर आहेत आणि ती कचरा कुंडीतनं खाताना मिळाली होती। ती 3 दिवस जेवलीच नव्हती, त्याच्यामुळे मुलांची सगळ्यांची पळापळ झाली। तिच्या मागे जे मोठ्या मुली होत्या 2-3 कर्मचारी होते ते गेले सिव्हिलला ऍडमिट केलं आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये जे इथे आणणारी टीम होती तर ती येऊ शकली नाही। आता त्यांना काय मी सांगितलं नाही, म्हटलं येतील, पण अशी स्थिती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस आपलेपणाचा जर कधी भाव नसेल कर्मचाऱ्याच्या मनात तर तो ते काम करू शकत नाही। अनेक लोक येतात 10 दिवस काम करतात आणि पळून जातात, जे राहतात त्यांच्या मनामध्ये खरोखर सेवाभाव असतो आणि त्याच्यामुळे त्यांना पण कधीतरी फ्रस्ट्रेशन येऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना तुम्ही कधीतरी गप्पा मारायला जा, तुम्ही छान काम करताय हे तुम्ही वाक्य ज्यावेळेस त्यांच्याशी बोलतात ना त्यावेळेस त्यांना पण एक उभारी येते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची मदत तुम्ही आमच्या कामासाठी करून घेऊ शकतात। पुनश्च महाजन परिवाराचे आणि अत्रकट्ट्याचे मी खूप मनापासून ऋणी आहे की त्यांनी आमच्या संस्थेची निवड या पुरस्कारासाठी केली। आपल्या सर्वांचे उपस्थितांचे सगळ्यांचे शतशः आभार, धन्यवाद। समाजातील एक विभिन्न चित्र आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर इतकं उभं केलं की आमचं मन खरंच हेलावलेलं आहे आणि तुमच्यासारखी जी अशी लोक आहेत माणसाने माणसाची माणसासमोर वागले हे तुम्ही प्रत्यक्ष कृती करून आम्हाला दाखवताय। माणसाचं माणसाची नातं दूर करायचं असेल तर आभारासारखा भाव नाही। आपल्या हातचे माननीय प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश आणि रिया वैद्य आणि श्री विजय सर आणि वर्षा मॅडम तुमच्यासारखे हात पाठीशी आहेत म्हणूनच आम्ही हे शिकवलेलं दृश्य पेरू शकतो। आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित असता त्याचं मूल्य आम्ही जाणतो आणि म्हणूनच तुमचे शतशः आभार मानतो। प्रत्येक वेळी मी आहे ना, माझी माणसं हवी ती मदत करतील, काळजी नको असं प्रेमळ आश्वासन देणारे अभिनय कट्ट्याचे संस्थापक विनय नागती आणि त्यांचे सरकार यांच्या ऋणातच राहणं आम्हाला आवडणार आहे। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे।